नमस्कार, मी सविता. नाद ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुपर सॉफ्ट आणि टेस्टी असा संत्र्याचा केक म्हणजे ऑरेंज केक. हिवाळ्यात फार मोठ्या प्रमाणात बाजारात संत्र उपलब्ध असतात, म्हणून मग संत्र्याची बर्फी, संत्र्याची कँडी किंवा संत्र्याचा केक हा हमखास बनवलाच जातो. त्यापैकीच आपण आज संत्र्याचा केक बनवणार आहोत. संत्र्याचा केक बनवण्यासाठी मी ही 2 संत्र घेतलेली आहेत. 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, हे पाव वाटी मिल्क पावडर आहे, अर्धी वाटी दही आहे, 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि मी हा 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि हा फूड कलर मी 1 चिमूटभर वापरणार आहे. सर्वात आधी आपण ही 2 संत्र घेतलेली आहेत ती सोलून मी त्यांचा पल्प काढून तयार करते. पल्प आणि ज्यूस आपण दोन्हीही वापरणार आहोत, ते मी तयार करून घेते. 2 संत्र्याचा मी इथे बिया आणि त्याच्या अशा रेषा वगैरे काढून हा पल्प काढून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून संत्र्याची साल किसून घेतलेली आहे. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपण हा मैदा घेतलेला आहे ना, तो आपण चाळून घेऊया. हा 1 वाटी मैदा आणि हा 1 चमचा बेकिंग पावडर आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे, तो याच्यामध्ये टाकून मी हे चाळून घेते. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेला 1-2 चमचे रवा, साखर सगळं आपण दूध, दही आणि तूप टाकून हे मिक्सरला छान फिरवून घेते. मी एकजीव करून घेते. आपण घेतलेलं दूध, तूप, साखर, चमचाभर रवा हे सगळं छान एकजीव झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही मिल्क पावडर टाकायची आहे. मिल्क पावडर आणि आपण हा घेतलेला मैदा थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचे. थोडा थोडा टाकून मी मिक्स करून घेते. चाळून घेतलेला मैदा थोडा थोडा टाकून मी छान हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना आपण हा ऑरेंजचा पल्प काढलेला आहे ना, तो टाकायचा. पण हे ना खूप नाही फिरवायचं, आपल्याला हा पल्प थोडासा जाडसर हवा आहे. त्याच्यामध्ये टाकायचा आणि चिमूटभर हे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि थोडासा फूड कलरसुद्धा टाकून घ्यायचा. एकदम 1 चिमूटभर, अगदी थोडासा रंग यायसाठी आपल्याला. हा बघा, अगदी थोडासा 1 चिमूटभर, जास्त डार्क नको आहे रंग आपल्याला. आता मी हे मिक्सरला फिरवून घेते. संत्र्याचं पल्प टाकून आणि चिमूटभर रंग टाकून आपण हे बॅटर छान मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये ना आपण हे जी संत्र्याची साल किसून घेतलेली आहे ना 1 चमचा, ती ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे मिक्स करून छान 10 मिनटं हे रेस्टसाठी ठेवणार आहोत. आणि तोपर्यंत आपण आपलं केकचं भांडं रेडी करून घेऊया. आपल्या बॅटरला 10 मिनटं झालेली आहेत. आपण त्याच्यात मिल्क पावडर वगैरे टाकली आहे ना, ती खाली बसली असेल, म्हणून आपण काय करायचं, आता हे सगळं बॅटर ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सरमधलं बॅटर आपण या बाउलमध्ये काढून घेतले. आपण ते 1-2 मिनटं असं फेटूया सर्व. आपला केक टीनसुद्धा तयार आहे. आता आपण हे बॅटर त्याच्यामध्ये ओतून घेऊया. सर्व बॅटर मी या केक टीनमध्ये ओतलेलं आहे. आता मी ते गरम केलेल्या पातेल्यामध्ये ठेवते. गरम केलेल्या पातेल्यामध्ये आपण आपला केक टीन ठेवलेला आहे. आता त्याच्यावरती ना मी एक कपडा ओला करून घेतलेला आहे, तो ठेवणार आहे. कारण काय माहिती आहे का, जेव्हा आपण ह्याच्यावर ताट ठेवतो ना, तर त्याला जे पाणी येतं ना ते सगळं केकमध्ये पडतं आपल्या, म्हणून कपडा ठेवला आहे. कपडा ठेवल्याने काय होईल, ते पाणी आपल्या केकवर पडणार नाही. आता मी हे 20 मिनटं वाफवून घेते. आता 1 मिनटं मी पहिला गॅस फास्ट केलेला आहे. आता मी गॅस स्लो करते. 1 मिनटं झालेला आहे. आता पुढचे 20 ते 25 मिनटं मी तुम्हाला परत एकदा दाखवते.
आपल्याला पूर्ण 30 मिनटं झालेली आहेत. पण आता केक चेक करूया. बघा केक आपला झालेला आहे. आता मी याला 5 मिनटं थंड करते आणि मग तुम्हाला दाखवते. तयार आहे आपला संत्र्याचा केक. अगदी झटकन होणारा, मिक्सरच्या एका भांड्यामध्येच सर्व बॅटर तयार होते, त्यामुळे भांड्यांचा फार पसाराही होत नाही. आपण या केकमध्ये कुठलंही अंडं किंवा कंडेन्स मिल्क असं काहीही वापरलं नाही, तरी पण बेकरीसारखा छान सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे. तुम्हाला मी कट करून दाखवते. पाहू शकता तुम्ही. हा बघा किती छान सॉफ्ट झालेला आहे एकदम. अजून गरम येतो तरीसुद्धा बघा किती छान रंग आलेला आहे. एकदम मस्त मऊ झालेला आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर सांगा. आणि असा ऑरेंज केक तुम्हीसुद्धा एकदा जरूर करून पहा. आणि माझी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.